नमस्कार, मी मधुरा हितगुज या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध विकारांवर चर्चा करत असतो आणि उपचार पद्धतींविषयी तज्ञांकडून अधिक माहिती जाणून घेत असतो। आज आपण चर्चा करणार आहोत बाळ हवंय, ताण कमी करा, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत या विषयातील तज्ञ डॉक्टर गोपाल कृष्ण गावडे। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर गावडे यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार, थँक्यू। डॉक्टर गावडे यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर गावडे यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण हे बीजे मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं। डॉक्टर गावडे हे सिटी फर्टिलिटी सेंटरचे संचालक आहेत आणि आयव्हीएफ कन्सल्टंट म्हणूनही कार्यरत आहेत। सिटी फर्टिलिटी सेंटर हे पुण्यातील आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर आहे आणि गेल्या 8 वर्षांपेक्षा अधिक काळ डॉक्टर गावडे हे सरदार वल्लभभाई पटेल कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल पुणे येथे आपली सेवाही देतात। ह्या ठिकाणी त्यांनी 5000पेक्षाही अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत। आरोग्य भारती पुणे ह्या संस्थेचे जिल्हा अध्यक्ष देखील ते आहेत। तसंच दरवर्षी स्वातंत्र्य दिनी एका सैनिकाला आवश्यक सामुग्रीसाठी लागणारी 2 लाखांची रक्कम ते सैन्य दलाला भेट देतात। तर हेच अभियान इतरांनी देखील चालवावं, जनजागृती सुद्धा ते करत आहेत। डॉक्टर गावडे हे खरं तर समाजसेवा देखील करतात आणि यशाचा योग्य आणि आनंददायी मार्ग दाखवणारं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, स्मार्टर सेल्फिश। तसंच त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करताना आलेल्या अनुभवांविषयी एक पुस्तक लिहिलंय, अनुभूती नावाचं, आणि हे पुस्तकही लोकांमध्ये लोकप्रिय असं आहे। तसंच डॉक्टर गावडे हे पुण्यातील इतर हॉस्पिटल्समध्येही आपली सेवा देतात। चला तर आज आपण नैसर्गिक पद्धतीनं गर्भधारणा राहण्यासाठी नेमकं काय करता येईल याबद्दल जाणून घेऊया डॉक्टर गावडे यांच्याकडून लगेचच। डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर आपण मागच्या भागामध्ये एकूणच ह्या सगळ्या प्रेग्नन्सी कशी राहते, प्रेग्नन्सी बद्दल जाणून घेतलं होतं आणि नैसर्गिक पद्धतीनेही प्रेग्नन्सी राहण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याबद्दलही तुम्ही सांगितलं होतं। मात्र ह्या भागामध्ये आज आपल्याला चर्चा करायची नेमक्या उपचार पद्धती, म्हणजे मूल होण्यासाठी कुठल्या कुठल्या उपचार पद्धती आहेत याबद्दल मला जाणून घ्यायचंय। तर सगळ्यात पहिल्यांदा त्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे पेशंट आल्यावरती जेव्हा त्यांची आम्ही प्रॉपर हिस्ट्री घेतो, एक्झामिनेशन करतो आणि इन्व्हेस्टिगेशन्स करून जेव्हा आमच्यासमोर ते पिक्चर पूर्ण क्लिअर होतं त्यावेळेला आम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवतो। तर ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवताना ही एक फार महत्वाची गोष्ट आहे की ताण त्या स्त्रीच्या मनावर कसा कमीत कमी ठेवता येईल, त्या ट्रीटमेंटचा ताण जास्त असतो, तो ताण कसा कमी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करत असतो। आता या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं पर्सनल मत असं आहे की स्टेप वाईज ट्रीटमेंट करावी, ज्याच्यामध्ये कमी खर्चिक, कमी त्रासदायक आणि ज्या उपचारांना कमीत कमी वेळ द्यायला लागेल असे उपचार पहिले करायला घेतो आम्ही। आणि असे उपचार पहिले घेतले करायला की अपेक्षा कमी जनरेट होतात, त्यातून कमी ताण जनरेट होतो, बरोबर, आणि प्रेग्नन्सीचे रिझल्ट चांगले मिळतात। त्याच्यामध्ये स्टेप वाईज ट्रीटमेंटमध्ये पहिला जो टप्पा असतो उपचारांचा तो असतो असिस्टेड नॅचरल कन्सेप्शन, ज्याच्यामध्ये ज्या 12 स्टेप्स असतात प्रेग्नन्सी राहणाऱ्या त्याच्यामध्ये आम्ही 3 स्टेप बायपास करतो। याच्यामध्ये आम्ही श्रीबीज तयार व्हायला पाळीच्या 2ऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत एक गोळी देतो। आता ते श्रीबीज तयार होतंय का त्या गोळीमुळे ते पाहण्यासाठी 21व्या दिवशी, पाळीच्या 21व्या दिवशी सिरम प्रोजेस्ट्रॉन नावाची एक तपासणी केली जाते। त्या तपासणीचा रिपोर्ट पेशंट्स मला फोनवर कळवतात। म्हणजे आम्ही त्यांना स्ट्रिक्टली सांगतो की एकदा इन्व्हेस्टिगेशन झालं आणि आपला प्रोटोकॉल ठरला की या मार्गे आपल्याला जायचं आहे, त्याच्यानंतर परत परत भेटायला यायचं नाही, कारण जितक्या वेळा ते येणार तितक्या अपेक्षा जनरेट होतात, म्हणून आम्ही ते अवॉइड करतो। आणि त्या सिरम प्रोजेस्ट्रॉनच्या रिपोर्टनुसार आम्ही जो गोळीचा डोस आहे, श्रीबीज तयार होणाऱ्या गोळीचा डोस, तो ऍडजस्ट करून त्यांना देतो फोनवरच। बाकी त्याच्या आधी सगळं इन्व्हेस्टिगेशन्स आम्ही केलेले असतात, ट्यूब जो पण पाहिलेलं असतं, सिमेन अनालिसिस नॉर्मल आहे ते पाहिलेलं असतं, आणि त्यांना फ्रिक्वेन्सी ऑफ रिलेशन आणि पोझिशन समजावून सांगितलेले असते, जेणेकरून श्रीबीज ते एकच जे तयार होणारे 24 तास जिवंत राहणारे ते मिस होणार नाही। बरोबर। आणि यानंतर मग आम्ही असे 6 सायकल, आम्ही 4 ते 6 सायकल आम्ही ट्राय करतो। प्रत्येक सायकलचा सक्सेस रेट साधारण 20% असतो आणि साधारण 50% लोक इथे प्रेग्नंट होऊन जातात त्याच्यातून। जर ह्या 6 सायकलमध्ये जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर मात्र मग आपल्याला पुढच्या पायरीला जायला लागतं, कारण 6 सायकलच्या पुढेही आपण प्रयत्न करत राहिलो सेम मेथडने तर त्याचे सक्सेस रेट आणखी खाली जात जातो, म्हणून आपल्याला पुढच्या याला जायला लागतं। पुढची जी ट्रीटमेंट मॉडॅलिटी आहे ती आहे IUI किंवा त्याला आम्ही म्हणतो इंट्रा युट्राइन इन्सेमिनेशन, ज्याच्यामध्ये 6 स्टेप आम्ही, या 12 पैकी 6 स्टेप आम्ही वी मेक शुअर दॅट दे हॅपन, की त्या घडतील असं आम्ही खात्री करून घेतो। तर श्रीबीज तयार व्हायला गोळी दिली जाते,
पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून 6व्या दिवसापर्यंत, गरज पडली तर इंजेक्शन्स पण दिली जातात. स्त्रीबीज कसं तयार होतंय हे सिरम प्रोजेस्ट्रॉनवर नाही पाहिलं जात. आता इथे आम्ही काय करतो की पाळीच्या 7व्या-8व्या दिवसापासून सोनोग्राफी डेली करायला लागतो. त्याच्यामध्ये आपल्याला स्त्रीबीज कसं वाढतंय हे कळतं, स्त्रीबीजाचं अस्तर कसं वाढतंय हे कळतं. स्त्रीबीज वाढत वाढत पक्व अवस्थेच्या थोडंसं जवळ गेलं की आम्ही एक ट्रिगरचं इंजेक्शन असतं ते देतो. त्या इंजेक्शन नंतर, ते इंजेक्शन दिल्यानंतर 36 तासाने ते स्त्रीबीज युजली फुटतं. बरं. तर आता आपल्याला एक्झॅक्ट टाइम पण माहितीये कधी ते फुटणार आहे. त्यावेळेला पुरुष बीज कलेक्ट केली जातात. त्यातले सगळं डेड स्पर्म, डेब्रिस बाजूला केले जातात. सगळे केमिकल्स खराब त्यातले जे असतात त्याच्याबरोबर येणारे ते बाजूला केले जातात आणि त्या स्पर्म्सला न्यूट्रिशन देऊन एका छोट्या कॅथेटरने ते गर्भाशयाच्या तोंडाचा अडथळा पार करून गर्भाशयात सोडले जातात. आता गर्भाशयामध्ये म्हणजे फॅलोपियन ट्यूबच्या म्हणजे गर्भवाहक नळीच्या एका बाजूला पुरुष बीज आहेत हे नक्की, दुसऱ्या बाजूला स्त्रीबीज आहे हे नक्की, नळी उघडी आहे हेही आपल्याला माहित आहे. आणि मग प्रेग्नन्सीचा अशा प्रकारे प्रयत्न केला जातो. या प्रकारामध्येही सक्सेस रेट जो आहे तो 20%च आहे प्रत्येक सायकलचा. आणि असे आपण 2 ते 4 सायकल केले की साधारणतः अजून 30% लोकांमध्ये प्रेग्नन्सी राहते. पण 4 सायकलच्या पुढे IUIचा जर आपण परत तेच प्रयत्न करत राहिलो तर सक्सेस रेट आणखी खूपच खाली जातो. त्यामुळे ते फिजिबल ऑप्शन राहत नाही. 4 सायकल नंतर शक्यतो आम्ही पुढच्या ट्रीटमेंट मोडॅलिटीला जातो. पुढची ट्रीटमेंट मोडॅलिटी आहे IVF म्हणजे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, त्यालाच आम्ही टेस्ट ट्यूब बेबी म्हणतो. टेस्ट ट्यूब बेबी मध्ये ऍक्च्युअली स्त्रीबीज तयार व्हायची इंजेक्शन दिली जातात आणि एक स्त्रीबीज तयार होण्याचा एम नसतो आमचा. स्त्रीबीज आम्ही 15 ते 20 स्त्रीबीज किमान तयार व्हावेत अशी अपेक्षा असते. आता स्त्रीबीज इंजेक्शन देत असताना आम्ही ते सोनोग्राफिकली मॉनिटर करतो की स्त्रीबीज कसे वाढत आहेत. नंतर ते स्त्रीबीज पक्व होण्याच्या अवस्थेत आले की त्याला एक ट्रिगरचं इंजेक्शन दिलं जातं. आता इंजेक्शन दिल्यानंतर 36 तासाने ते फुटणार असतात. त्याच्या आधीच 1 तास आम्ही अंडर अॅनेस्थेशिया, अंडर सोनोग्राफी गायडन्स एक छोटी निडल, थिन निडल पास करतो ओव्हरीमध्ये, बीजांडामध्ये आणि ही सगळी स्त्रीबीज सक्शन पंपने ऍस्पिरेट करून काढले जातात. आणि ही सगळी स्त्रीबीज लॅबमध्ये प्रोसेस केली जातात. त्याचा एक छान पुढे त्याची एक प्रोसेस आहे, त्याला इक्सी असं म्हटलं जातं की एक एक स्त्रीबीज पकडून त्याच्यामध्ये हेल्दी स्पर्म इंजेक्ट केला जातो आणि आर्टिफिशियली असं गर्भ तयार केला जातो. तो गर्भ कल्चर मीडियामध्ये कंट्रोल वातावरणामध्ये पुढे 5-6 दिवस कल्चर केला जातो आणि तो गर्भ जो आहे तो 6 दिवस वाढतो. आता याच्यात काय असतं की चालण्या लागलेल्या असतात. तो डार्विनचा प्रिन्सिपल आहे सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट. तर सगळं जे फिट असेल तेच पुढे जात राहतं आणि 6व्या दिवशी कधी कुणामध्ये 2 गर्भ तयार होतात, कुणामध्ये 4 गर्भ तयार होतात, कुणामध्ये 6 गर्भ तयार होतात. ते कशावर डिपेंड असतं, किती एग्ज मिळाले त्याच्यावरती. दुसरा जो महत्वाचा फॅक्टर असतो त्यांची क्वालिटी काय आहे, आणि तिसरा जो महत्वाचा फॅक्टर असतो त्या स्पर्म्सची क्वालिटी काय आहे. त्याच्यानुसार अर्थात लॅब पॅरामीटर्स पण त्याला कारणीभूत असतात. म्हणून आम्ही आमचं लॅबचे जे स्टँडर्ड आहेत ते जे इंटरनॅशनल स्टँडर्डला मॅच करतील असे स्टँडर्ड आम्ही ठेवलेले आहेत. एम्ब्रिओलॉजिस्ट पण मॅटर करतात. एम्ब्रिओलॉजिस्ट पण आम्ही सगळ्या सिनियर एम्ब्रिओलॉजिस्ट आमच्या बरोबर मदतीला घेतलेले आहेत. 6व्या दिवशी जे एम्ब्रिओ तयार होतात ते दोन एम्ब्रिओ एका स्ट्रीपवर असे फ्रीज करून ठेवले जातात. सुदैवाने आता हे लिक्विड नायट्रोजनच्या अंडर फ्रीज करण्याची जी फॅसिलिटी अवेलेबल झालेली आहे त्याच्यामुळे आपण वर्षानुवर्षे एम्ब्रिओ फ्रीज करून ठेवू शकतो. बरोबर आहे. आणि मग गर्भाशयाचा अस्तर तयार करायचं पुढच्या सायकलमध्ये आणि 2 एम्ब्रिओ डिफ्रीज करून त्या गर्भाशयामध्ये सोडायचे. तर एकदा 2 एम्ब्रिओ गर्भाशयात सोडले की साधारणतः 40% केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहते. आणि अशा जितके सायकल्स आपल्याला मिळतील तितका प्रेग्नन्सीचा रेट वाढत जातो. म्हणजे जर समजा 4 एम्ब्रिओ जर मिळाले, 2 वेळा आपल्याला एम्ब्रिओ ट्रान्सफर करता आलं तर साधारणतः 60% केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहते. 3 वेळा जर एम्ब्रिओ ट्रान्सफर करता आलं तर 80% केसेसमध्ये प्रेग्नन्सी राहते. अशा 12 पैकी 11 स्टेप बायपास केल्या जातात. 2 एम्ब्रिओ गर्भाशयात सोडून फक्त एकच स्टेप निसर्गाकडे सोडलेली असते की बाबा आता त्या एम्ब्रिओला मूळ धरू देत गर्भाशयामध्ये. ह्या ट्रीटमेंट मोडॅलिटीची ही लास्ट फेज आहे. एकदा जर IVF फेल झालं तरी पण आपण परतही IVF करू शकतो. इंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी अरे नावाची एक तपासणी असते ती करून तो एक्झॅक्ट दिवस की ज्या दिवशी इंडोमेट्रियम सगळ्यात जास्त रिसेप्टिव्ह आहे तो कॅल्क्युलेट करून त्यात ते टाकायचं असतं. एकदा IVF फेल झालं म्हणजे परत कधीही
प्रेग्नन्सी राहणारच नाही असं नसतं ते. बरोबर. आपण रिपीट IVF पण करू शकतो. बरोबर. अशा 3 टप्प्यामध्ये आम्ही उपचार करतो आणि पहिले जे उपचार आहेत ते मात्र आम्ही सतत कमी खर्चिक, कमी त्रासदायक आणि कमी वेळ द्यावे लागतील असे उपचार आम्ही चूज करतो, जेणेकरून पेशंटच्या मनावरचा ताण कमी राहील आणि त्यांना प्रेग्नन्सी त्यानेच म्हणजे ताणामुळे जी प्रेग्नन्सी मधला अडथळा जो आहे तो दूर होईल. बरोबर. डॉक्टर, आपण मागच्या भागामध्ये जेव्हा बोललो होतो तेव्हा ताणतणाव वाढत चाललाय, त्यामुळे एकमेकांमध्ये संबंध कमी येतात आणि मग त्यामुळे कदाचित कुठेतरी बाळ होण्यासाठी विलंब होतो आणि ह्या अनेक गोष्टी आहेतच. मग आत्ताच्या ह्या काळामध्ये खरं तर आता जे आपण जी जीवनशैली जगतोय त्यामध्ये फारच फरक पडलेला आहे, त्यामुळे हा ताण हा तर असणारच आहे प्रत्येकावरती. मग हा ताण बाजूला ठेवून खरं तर आपण मुलासाठी प्रयत्न करणं कितपत महत्वाचं आहे आणि जीवनशैली मध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे तुमच्या मते काय, त्याबद्दल काय सांगाल? ओके, सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हा इन्फर्टिलिटीच्या ट्रीटमेंटचा इंटेग्रल पार्ट आहे, अविभाज्य भाग आहे. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन प्रत्येक स्टेपला करायला लागतं. म्हणजे असं नाही की पहिल्या स्टेपचे आपण उपचार घेतो म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करायचं नाही, आणि ते दोघांनी, नवरा बायको दोघांनी करायचे असतात. सध्या लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे काय आहे नीट लक्षात घ्या. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हे दुसरं तिसरं काही नसून मनावरचा ताण कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मेथड्स आहेत. ताण कसा येतो मनावरती ते जर आपण पाहिलं तर साधारणतः नकारात्मक विचार जर आपल्या होत असतील, माणसामध्ये नकारात्मक विचार, निगेटिव्ह थिंकिंग जर होत असेल तर मनावरती ताण येतो. तर साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. कुठलाही व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाण किंवा प्रसंग हे परफेक्ट नसतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये काही चांगले क्वालिटीज असतात, काही वाईट क्वालिटीज असतात, काही आपल्या बाजूने घडलेल्या गोष्टी असतात, काही आपल्या अगेन्स्ट घडलेल्या गोष्टी असतात. जर समजा आता मी परफेक्ट नाहीये, माझ्यामध्ये सगळ्या चांगल्या क्वालिटीज नाहीत, माझ्या सगळ्या वाईट क्वालिटीज पण नाहीत, तसं तुमच्यामध्ये पण सगळ्या चांगल्या क्वालिटीज नाही, सगळ्या वाईट नाहीत. पण जर समजा एखाद्या स्त्रीने तिच्या नवऱ्यामध्ये असलेल्या सगळ्या चांगल्या क्वालिटीज जर पाहायला सुरुवात केली किंवा नवऱ्याने त्याच्या बायकोमधल्या सगळ्या चांगल्या क्वालिटीज पाहायला सुरुवात केली तर तासाभरात त्या स्त्रीला वाटेल की माझा नवरा देव माणूस आहे. आणि असा विचार जेव्हा त्या स्त्रीच्या मनामध्ये येईल तेव्हा तिला असं जाणवेल की तिच्या पदरी 3 प्रकारच्या भावना येतात. पहिली भावना येते की देव माणसाबरोबर लग्न झाल्यामुळे ती आनंदी होणार पहिली. दुसरं समाधान येणार, याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे होतं. आणि जिथं समाधान असतं तिथे अपेक्षा कमी असतात, आणि जिथे अपेक्षा कमी तिथे ताण कमी असतो. कारण सगळा ताण काय, ताण म्हणजे अपेक्षा आणि प्रॅक्टिकल सिच्युएशन मधला तफावत. जेव्हा येते ती हेल्पलेसनेस, जेव्हा येते त्याला ताण म्हणतो आपण. आता त्याच स्त्रीने, त्याच पुरुषामधल्या, त्याच नवऱ्यामधल्या सगळ्या जर निगेटिव्ह क्वालिटीज पाहायला सुरुवात केल्या तर तासाभरात तिला जाणवेल की अरे माझा नवरा तर हॉरिबल माणूस आहे, राक्षस आहे अगदी. तिच्या पदरी मात्र आणखी 3 भावना येतात परत, की पहिली तर दुःखाची भावना येणार, बरोबर, दुसरी येणार असमाधानाची भावना, आणि तिसरी जिथे असमाधान आहे तिथे अनेक अपेक्षा निर्माण होणार. मग नवऱ्याने असं बदलावं, असं वागावं, असं वागू नये, असं करावं, असं करू नये, असे कपडे घालावे, असे घालू नये, वगैरे वगैरे. आणि ह्या अपेक्षा आणि ज्या प्रॅक्टिकल सिच्युएशन मध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये जेव्हा तफावत येते तेव्हा हा ताण जनरेट होतो. तेव्हा आमचं वैद्यक शास्त्रामध्ये आमचं असं म्हणणं असतं की जे लोक पॉझिटिव्ह थिंकिंग करतायत ते लोक हॅपी राहतात, समाधानी राहतात, कंटेंट राहतात आणि त्यांच्या मनामध्ये ताण कमी असतो. पण मग आपल्याकडे चॉईस पण असतो, त्या स्त्रीकडे किंवा त्या पुरुषाकडे स्पाऊस मध्ये काय पाहायचं, पॉझिटिव्ह गोष्टी पाहायच्या की निगेटिव्ह गोष्टी पाहायच्या, ज्या दोन्ही आहेत त्यांच्यामध्ये, हा चॉईस पण असतो. बरोबर बरोबर. पण तुमच्या ब्रेनमध्ये 4 प्रकारचे न्यूरो ट्रान्समीटर्स असतात, त्याला आम्ही हॅपी हॉर्मोन्स म्हणतो. त्याच्या पातळीवर तुम्ही काय पाहणार हे ठरतं. तर सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन, डोपामाइन, इंडोर्फिन हे 4 न्यूरो ट्रान्समीटरची पातळी जर वर असेल तर लोक सतत पॉझिटिव्ह गोष्टी, सकारात्मक गोष्टी पाहतात आजूबाजूला. आणि ह्या बॅटरीज 4 जर डिस्चार्ज झालेल्या असतील तर त्यांना स्वर्गात सोडलं तर तिथेही जाऊन ते काहीतरी चुका काढून येतील. सतत नकारात्मक गोष्टी, आणि नकारात्मक गोष्टीचा एंड रिझल्ट ताणामध्ये. अगदी अगदी खरं. त्यामुळे नकारात्मक गोष्टी, मुळात मनात नकारात्मक विचार येण्याचं मूळ कारण आहे की हे न्यूरो ट्रान्समीटर्सच्या बॅटरी रोजच्या रोज चार्ज होत नाहीत. हॅपी हॉर्मोन्सच्या बॅटरीज रोजच्या रोज चार्ज होत नाहीत. तर ते ज्या मेथडने ते चार्ज केलं जातं किंवा ज्या मेथड, सायंटिफिकली प्रूव्हन मेथड आहेत की ज्याच्यामध्ये तुमचे न्यूरो ट्रान्समीटर्स, हॅपी हॉर्मोन्स वाढतात आणि तुम्ही सकारात्मक विचार करून स्वतःला आनंदी करता, त्या मेथड्सला आम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणतो. बरं. आणि त्याचे एक 8-10 रूल्स आहेत, ते आम्ही प्रत्येक पेशंटला अगदी ठणकावून सांगतो की हे तुम्ही फॉलो करायचेच आहेत. मधुरा, आमच्याकडे
साधारणतः बहुतेक सगळ्या पेशंटमध्ये प्रेग्नन्सी राहिली, अगदी थोड्या पेशंटमध्ये प्रेग्नन्सी राहिली नाही. आम्ही म्हणजे आम्हालाही ते सरप्राईज होतं की अरे सगळ्यांमध्ये राहते, यांच्यामध्ये का राहत नाही? उपचार न करता, उपचार करूनही नाही राहिली. बरं, म्हणजे 1% लोक असतील की आम्ही त्यांच्यामध्ये इन्व्हेस्टिगेट केलं तेव्हा कळालं की बाकी सगळे नियम तर पाळतायतच सगळे लोक, पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडिफिकेशनवर फोकस केलं नाही त्या लोकांमध्ये प्रेग्नन्सी राहिली नाही. आणि मग आम्ही त्याच्यानंतर लाईफस्टाईल मॉडिफिकेशनसाठी सतत आम्ही जास्त इन्फोसिस करायला लागलो. त्या लोकांना अगदी कॉल करून तुम्ही हे करताय का वगैरे हेही पाहतो आम्ही. तर हे जे 8 नियम आहेत ते मी आज तुम्हाला सांगणार आहे की या 8 नियमांचं जर तुम्ही पालन केलं आणि लाईफस्टाईल मॉडिफाय केली तुमची, तर तुमच्या मनावरचा ताण कमी राहील आणि तुम्ही आनंदी राहाल आणि प्रेग्नन्सी तर त्याचा एक रिझल्ट आहे. प्रेग्नन्सीसाठी वेगळं काही करायला लागत नाही. बरोबर. हॅपी कपल स्टेईंग टुगेदर, हॅव्हिंग रेग्युलर रिलेशन, प्रेग्नन्सी हा बाय प्रोडक्ट आहे. प्रेग्नन्सीसाठी वेगळं काही करायला लागत नाही. त्यांचं ते आयुष्य एन्जॉय करत असतात, प्रेग्नन्सी आपोआप राहते. पण हे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन झालं पाहिजे. तर त्याचे मी ते नियम आहेत ते तुम्हाला सांगतो आज. नक्कीच आपण आज ते नियम जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण बाळ हवंय, ताण कमी करा ह्या विषयावरती चर्चा करतोय. माझ्यासोबत आहे डॉक्टर गावडे. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी तुम्ही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मधले काही नियम सांगणार आहात, जेणेकरून आपले जे आता प्रेक्षक बघतायत ते जर नक्कीच हे मॉडिफिकेशन करू शकले तर नक्कीच त्यांना देखील प्रेग्नन्सी राहू शकते, ज्यांना राहिलेली नाही आतापर्यंत. तर त्याबद्दल काय सांगणार? डेफिनेटली. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मधला जो पहिला नियम आहे तो आहे झोप, स्लीप. बरं. सगळे न्यूरोट्रान्समीटर, हॅपी हॉर्मोन झोपेमध्ये तयार होतात. बरोबर. तर 8 तासाची झोप आवश्यक आहे प्रत्येक माणसाला. आणि झोपेची वेळ, स्लीप सायकल अजिबात बदलायचं नाही, झोपेची वेळ अजिबात बदलायची नाही. 10 ते 6 हा बेस्ट टाइम आहे. आपल्याकडे लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य धनसंपदा मिळे असं म्हटलं जातं. ते ह्याच कारणामुळे आहे. 10 ते 6 नाही शक्य झालं तर 11 ते 7. पण एकदा तो टाइम पकडला की तो टाइम सोडायचा नाही. स्लीप सायकल चेंज करायचं नाही. सगळी कामं झोपेच्या वेळेनुसार ऍडजस्ट करायची, कामानुसार झोपेची वेळ ऍडजस्ट करायची नाही. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम आहे उठल्यानंतर 1.5 तास स्वतःला द्यायचा. हा 1.5 तास जर तुम्ही स्वतःला दिला, रात्रीची 8 तासाची झोप आणि हा 1.5 तास जर स्वतःला दिला, तर तुमची वर्क इफिशियन्सी आणि हॅपीनेस लेवल डबल होते. जे काम तुम्ही रडत कडत 12 तासात संपवाल ते काम तुम्ही 6 तासामध्ये हसत खेळत संपवायला लागता. अरे वा. तर हा फायद्याचा सौदा आहे ऍक्च्युली. हा 1.5 तासात काय करायचं तर 1 तास चालायला जायचं. साधारण 5 ते 7 किलोमीटर चालणं झालं पाहिजे. फिजिकल एक्झरसाइज नोन टू इन्क्रीज हॅपी हॉर्मोन लेवल इन द ब्रेन. अजून काय करायचं, त्या 1 तासामध्ये हेडफोन लावून छान इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकत जायचं. म्युझिक थेरपी इज ऑल्सो नोन टू इन्क्रीज हॅपी हॉर्मोन लेवल इन द ब्रेन. नवरा बायको दोघांनी जायचंय चालायला, अर्धा तास चालत जायचं, अर्धा तास चालत यायचं, हेडफोन लावून जायचं. मग एकतर नवरा बायकोने एकमेकांचं म्युझिक ऐकायचं जे रोज ऐकतच असते, नाहीतर मग हेडफोनवर छान आपलं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक ऐकायचं. त्याच्यानंतर त्या डेस्टिनेशनवर गेल्यावर किंवा घरी आल्यावरती 12 सूर्यनमस्कार घालायचे, स्ट्रेचिंग एक्झरसाइज. त्यात जर तुम्ही प्राणायामाची म्हणजे श्वास घेण्याच्या पोझिशन वाईज श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची जर जोड दिली तर ते आणखी इफेक्टिव्ह होतं. 12 सूर्यनमस्कार परत हे हॅपी हॉर्मोन लेवलवरती इफेक्ट करतात. 16 मिनिटं 8 प्रकारचे प्राणायाम करायचे. प्रत्येक प्राणायाम 2 मिनिटं करायचं. भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, नाडी शोधन, कुंभक प्राणायाम, भ्रामरी, नंतर ओंकार आणि शीतली असे 8 प्राणायाम आहेत. ते 2 मिनिटं एक प्राणायाम करायचं. बरं. या व्यतिरिक्त आम्ही काही आयुर्वेदिक औषधं, आमचे जे टीम आहे आयुर्वेदिक औषधं देणारी टीम आहे ती टीम काही ब्राह्मी, शंखपुष्पी, जटामशिवाच्या, भृंगराज वगैरे ही औषधं त्यांना आम्ही देतो. त्या गोळीत एक सुद्धा गोळी चुकवायची नाही असा आमचा नियम आहे की रेग्युलरली घ्यायच्या. आणि आणखी एक हे न्यूरोट्रान्समीटरच्या बॅटरीज डिस्चार्ज करणारी एक गोष्ट आहे ते म्हणजे स्क्रीन टाइम. की इमोशनल रोलर कोस्टर राईड असलेली जी म्हणजे स्क्रीनकडे तेव्हाच अट्रॅक्ट होतात जेव्हा त्याच्यात काही इमोशनल रोलर कोस्टर राईड असेल. आणि ही इमोशनल रोलर कोस्टर राईडशी कोप करताना तुमचे हे हॅपी हॉर्मोन्स न्यूरोट्रान्समीटर खर्ची पडतात. आणि विनाकारण आपण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो आणि ते गुंतत जातो त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे स्क्रीन टाइम जो आम्ही ऍडवाइस करतो की आता पूर्णतः बंद करणं शक्य नसतं, की तो दिवसात 1 तासावर आणा. की टीव्ही, युट्यूब, सोशल मीडिया
गेम्स तुमचे 1 तासापेक्षा कमी वेळ उपचारांचा भाग म्हणून तुम्ही ते करा. नंतर आठवड्यातले कमीत कमी 3 वेळा रिलेशन ठेवायला सांगतो. मी मागच्या वेळेला ते एक्सप्लेन केलं होतं की 3 वेळा जर रिलेशन ठेवले तर ते एक मिस होण्याचा चान्स कमी असतो. बरं. आणि त्याची पोझिशन पण आम्ही समजावून सांगतो. एक थिक पिलो बटक्स खाली घेऊन रिलेशन ठेवायचे आणि रिलेशन नंतर ती पिलो तशीच ठेवून पुढे 2 तास झोपून राहायचं, जेणेकरून तो स्पर्म्सला आतमध्ये गर्भाशयाच्या तोंडाचा बॅरियर पार करून आतमध्ये जाण्याचा वेळ मिळतो. अदरवाईज तो वेळ मिळत नाही, कारण स्त्री उठली तर सगळं सिमेंट स्पिल आउट होऊन जातं. म्हणून ते 2 तास रिलेशन्स तर आठवड्यातले कमीत कमी 3 स्कॅटर्ड ओव्हर अ वीक ठेवायचे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे पिलो घेऊन बटक्स खाली आणि त्याच्यानंतर 2 तास उठायचं नाही आहे, असे रिलेशन ठेवायचे. आणि पाळीच्या 21व्या दिवशी सिरम प्रोजेस्ट्रॉनची तपासणी करून मला ती कळवायची असते. बाकीच्या ठिकाणी आम्हीच मॉनिटर करत असतो. पहिले 6 जे सायकल आम्ही करतो त्याच्यामध्ये 21व्या दिवशी सिरम प्रोजेस्ट्रॉनची लेवल ती 15 क्रॉस करून गेली तर श्रीबीज तयार होत आहे, मग काही करायला लागत नाही. सेम करत राहायचं दरवेळेला. 50% लोकांमध्ये आरामात प्रेग्नन्सी राहून जाते. या व्यतिरिक्त एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे संयम ठेवायचा. संयम का ठेवायचा की प्रेग्नन्सी एका सायकलचा सक्सेस रेट फक्त 20% आहे. हे जर तुम्हाला माहित असेल तर तो संयम टिकणार आहे. अति अपेक्षा लावल्या तुम्ही प्रत्येक सायकल कडून. प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट ही वर्षभराचा मोठा कार्यक्रम आहे. बरोबर आहे. त्या काळामध्ये तुम्ही 20% जिंकण्याचे चान्स असलेल्या घोड्यावर तुम्ही अति अपेक्षा लावणं बरोबर काम नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही जर अपेक्षा ठेवल्या नाही तर संयम टिकतो. तुम्हाला जो काय ताकद तुमची, जो काय फोकस तुम्हाला ठेवायचा आहे तो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन हातात असलेल्या गोष्टी करा. प्रेग्नन्सी राहते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा नियम पाळले तर नक्कीच प्रेग्नन्सी राहू शकते. डेफिनेटली राहते. आमच्याकडे कित्येक IVF फेल झालेल्या लोकांमध्ये हे नियम फॉलो केल्यावरती अरे वा प्रेग्नन्सी राहिली. ते त्याच मेथड म्हणजे अगदी नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा राहू शकते. त्यासाठी कधी कधी उपचारही आपल्याला बाजूला ठेवून ह्या सगळ्यावरती फोकस केला तर नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. डॉक्टर, वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते. मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हितगुज हे आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा खास कार्यक्रम हितगुज.